मंडळी, स्वागत आहे तुमचं माऊस ब्लॉगमध्ये. आज आहे माझ्या भावाचा बड्डे, म्हणजे गट्ट्याचा बड्डे आहे. तर आज आम्ही त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन केलं आहे. सो चला, आज दिवसभरात काय काय होतं आहे, आता आम्ही त्याच्यासोबत बाहेर चाललो आहे. सो त्याचा डे कसा स्पेशल करता येईल हे आमचा प्रयत्न आहे. सो लेट्स गो. गाडीजवळ बोलवून अजून आले नाही आहे हे लोक. सो काय होऊ शकतं आहे हे सगळं. फायनली इथून निघालो आहे घरून. ह्या गट्ट्या, आता आम्ही आलो आहे केंद्रात. गट्ट्याचा बड्डे आहे म्हणून सगळे देवाला चाललोय. हॅपी बर्थडे गट्ट्या. थँक्यू सो मच ताई. याला तर काही घेणं देणं नाही. मी पाहिजे देवदर्शन इम्पॉर्टंट आहे मला मंदिरात. ओ भाई, बड्डे नंतर. बापरे. मग हे मस्त भेटलं नाही का पॉइंट. माझ्याकडनं देवदर्शन तुला इम्पॉर्टंट आहे, पार्टी नाही. माझ्याकडनं घे पार्टी. इकडून चला. पुन्हा आम्ही आलो होतो घरी. या जयड्याला कपडे बदलायचे होते आणि आता त्यांनी कपडे चेंज केले आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा दुसऱ्या मंदिरात. सोडून ते तिकडे बाहेर उभे तुम्हाला दाखवते. आमच्या इथे काहीतरी चालू आहे काम. खोदले नुसतं काहीतरी, रस्त्याचं काम चालूच आहे. आता हे एवढं ओलांडून तिकडे जायचं. मॉडेल गोवा स्टाईल ऑटोग्राफ द्या सर. चला, आम्ही आलो आहे हनुमानांच्या मंदिरात. काय काल आमचं हे होतं ना, हा, तर त्याच्यामुळे मी काल लोक मला विचारायचे पार्टी, मी त्यांना म्हणायचो भारतीय जनता पार्टी. आता हा सगळ्यांना देऊ राहिला. त्या लोकांनी विचारलं पार्टी देतो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आम्ही आलो आहे हनुमानजींच्या मंदिरात. बड्डे बॉय. दर्शन वगैरे झालंय आमचं आणि आता आम्ही चाललो आहे नवशा गणपतीला. काय झालं? आलो आहे नवशा गणपतीला दर्शनासाठी. किती सुंदर सजवलंय मंदिर उद्यासाठी. वाव. आलो आहे पेरूच्या वाडीला मिसळ खायला. 2 वाजले. हा एक सरप्राईज होता चुप रे. तुमच्यासाठी पण. आणि इथला ॲम्बियन्स खूप सुंदर आहे आणि आता तर त्यांनी नवीन खूप काही बनवलं आहे. इकडे बोटिंग वगैरे बनवली आहे. हो, दादाच नाही आहे, खूप मोठं टेन्शन झालेलं आहे. काय करायचं आता, काही समजत चुप रे. नाही. मिसळ आली आहे. मिसळ भाकरी. आम्ही दोघांनी ज्यूस मागवलाय आणि गट्ट्यानी आणि लस्सी आहे. आमची लस्सी आहे अशी मरमरीत एकदम बदाम बिदाम टाकून एकदम पेरू मसाला भांडण करून नका पाहिजे दुसरं. याचा पेरू मीठ डस्ट करणार आहे थोडं समजेल. दिवस येत नाही. अडकले असं सुंदर आहे.
किती सुंदर बनवलंय गाईस हे बघा. डिस्कशन चालू आहे बघा इथे. किती रुपयाला असेल? नाही रे 100 रुपये इथून इथपर्यंत आपण मोठा राऊंड घेऊ. नाही मी जागेवर थांबू. मला जमत नाही मला बाहेर काढ. अरे छोटा राऊंड आहे. तुला मोठ्या राऊंडला नेतो ना गोव्याला. तू काय टेन्शन घेतो हे जागे. ओ बापरे. लहान मुलं आमच्या ग्रुप मधले सांभाळून जायचं बस नाही. काय करायचं यांचं? काय करायचं? मागं बस. थांबून गेला आम्ही पण. अरे बस ना. बापरे. आणि गॉगलचे किती आहे ना? गॉगलचे 80. गाईज ऐकलं का? कंटिन्यू भांडत असतात दोघं जण. कंटिन्यू असलं तर यांना याला कॉन्टॅक्ट करा. कंटिन्यू भांडत असतात. कंटिन्यू भांडत असताय लोक. आमची मिसळ खाऊन झाली. आता आम्ही चाललो आहोत घरी. अशा गोष्टी नाही दाखवायच्या. नाही तर तो पाहून गेलो. हा कोणाचा? गट्ट्याच्या बड्डेचं जयेश आणि आकाशचं गिफ्ट घेऊन झालंय. आता आम्ही आलो आहोत केक घ्यायला. कालच ऑर्डर दिलेली होती केकची. आता ते आम्ही कलेक्ट करतो इथून. लेट्स सी. गट्ट्याच्या बड्डेचं डेकोरेशन चालू येते. आणि सदू गेला आहे गट्ट्यासोबत त्याच्या दुसऱ्या फ्रेंडसोबत केक कटिंग करायला. आणि मी आणि जयेश त्याच्या बड्डेचं हे डेकोरेशन करतोय. सो बघूया आता. हा इकडे बलून फुगवतोय. बलून फुगवतोय हा. केडीला कसं घेऊन बसलाय बघा हातात हात घालून. मित्र आहे तुझा? पक्या शी काय गाईस याचं नाव पक्या ठेवले. आणि ज्याला आणि पक्या नाव आहे ना, व्हिडिओ बघितल्यावर समजून जाईल मी पक्या नाव का ठेवलंय. ज्याला समजायचं त्याला. त्यामुळे ठीक आहे. या दोघांनी काहीच नाही केलंय. हे सगळं काय मी केलंय. आणि डेकोरेशन इज डन. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दोघांनी काहीच नाही केलंय काम. हे झोपले फक्त. हा फक्त आला आणि माहितीये का हे छोटे बलून जे वरचं फिनिशिंग दिसते ते फक्त सदून केलं. बाकी सगळं मी केलंय. आणि मी तर फुगवलं केलं असतं का? फुगवलं तुम्ही डेकोरेशन मी केलं. सगळ्यात मेन काम आहे. अच्छा.
birthday to you. Happy birthday dear Zara. Happy birthday to you. करू का बंद? व्हिडिओ घे काय पटकन घ्या कॅन्डीड खाऊ घाल रे बाबा फोटो नाहीये ये ना पुणे बिने काय रे काय व्हिडिओ का फोटो काढ नंतर स्क्रीन नाही फोटो काढ मी येत एवढं भारी फोटो म्हणजे मी नाही का व्यवस्थित पाडायचं आहे ना. हो तुझी मर्जी अरे टाक पाडून. अरे आधीच जागा नाही त्याच्यात एवढं काय करतो तू. पिल्लू दाखवायची नाही ते आता ओपन केल्यावर समजेल ना. दाखव घाल त्याच्या गळ्यात टाकून. गाईस गट्ट्याच्या बर्थडेचं गिफ्ट आहे. आणि हे इतकं आवडलेलं आहे ना मला होप सुद्धा नव्हता या गोष्टीचा. येड्या रडू हे रडायला काय लागला. अय सुंदर येड्या सुंदर राजन आधी मन मोकळं होते काय म्हणणं त्याच्याकडे. मन मोकळं होते ए बस झालं रे चल. बर्थडे झालाय आणि आता आम्ही सगळेजण स्वेटर वगैरे पॅक होऊन चाललोय जेवायला कारण रात्रीचे 10 वाजले आणि आम्ही जेवायला चाललोय. ये तुला सोडून अरे बाप फायनल राऊंड आहे बॅगेत नाही त्याच्यात सापडलं का बॅगेत. हात लावून बघून घ्या फक्त आहे का त्याच्यात काही. दाखव आता चल तू आहे का. आणि हे बघून मी झाली होती लिटरली शॉक. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आणि त्याचा बर्थडे असताना सुद्धा. नाही दुखल रे बाबा काढ ना तुझ्या हातात. मला मी कसं काय काढू. गाईज मी जस्ट घरी आली आहे आणि माझ्या भावाने माझ्यासाठी त्याच्या बड्डेला माझं टॅटू काढलं आणि त्याने मला 2 दिवसानंतर दाखवलं आणि त्याच्या बड्डेच्या दिवशीच काढलं होतं. आणि हे माझ्यासाठी खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू सो मच गट्ट्या. कारण मी नव्हतं एक्सपेक्ट केलं की असं काही असू शकतं. बट स्टील त्याने काढलं आहे आणि मी नाही सांगू शकत. मी त्याच्यासमोर नाही दाखवू शकली की मला काय वाटलं आहे. त्याचं ही क्लिप मी शूट करते आणि ही मी त्याच्या बड्डे ब्लॉगच्या एंडला टाकेन. आणि थँक्यू सो मच ब्रो आणि लव यू सो मच. काय मला असं इतकं सारं प्रेम करतो आणि खूप जास्त जीव लावतो. खूप जास्त. जर मला काही खायला हवं आहे तरी पण तो देणार. त्याला माहीत असतं की मला काय हवं आहे तर तो घेऊन येतो. कधीच नाही म्हणत नाही, कधीच काय नाही. आणि त्याने चेस्टवर माझं नाव काढलं आहे. मला इतकं जास्त मी स्पीचलेस होती की भाई का कशासाठी केलं आहे तू हे सगळं. बट त्याला आणि मी सांगूच नाही शकत. थँक्यू सो मच.
आहे